आणि आता आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा एकदा छापेमारी केली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मुश्रीफांच्या कागल इथल्या घरी ही छापेमारी सुरू आहे. पहाटेच ईडीचे 4 ते 5 अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहोचले. सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. तसंच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या छापेमारीनंतर मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात केली. सगळीजण शांत राहा. त्यांना सांगा की आम्हाला गोळ्या घालून जावा, गोळ्या घालून जावा. तुम्ही टेन्शन आम्ही तुमच्या बरोबर आहे भाभी. काय काय नका. सगळे तुमच्या बरोबर आहे. सगळे तुमच्या बरोबर आहे. गोळ्या घालून जावा. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरी या लोकांनी बघावे. माणसं आहेत की जनावर, म्हणजे आम्हाला हेच कळत नाही. घरात फक्त महिला आहेत आणि यांनी धाड टाकलेले. साहेब उपस्थित नसताना आज साहेबांची मिसेस रडायला लागली. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरी या जनावरांना दिसत. किमान जनावर सुद्धा यांच्यापेक्षा बरी असं वाटायला लागले. अरे आमच्या कागलकरांना सवय लावायला लागलाय तुम्ही ईडीची, पण आम्ही शांत बसणार नाही. काल कोर्टाचा काय निर्णय झालाय आणि आज सकाळी तुम्ही इथे येऊन धाड टाकायला लागलाय. ही सगळी लोक धाड टाकली म्हणून आलेली नाहीत, कामासाठी आलेली सगळी लोक आहेत. काल माननीय उच्च न्यायालयानं या कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी घातलेल्या गुन्ह्याबद्दल ताशेरे ओढले. चौकशी समिती नेमली, उच्च न्यायालयानं समिती नेमली आणि किट सोमयची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे चाललंय काय, सारखं यायचं तपासायचं आणि कारण नसताना बदनाम. हे बदनामीचं काय? मुश्रीफ साहेब गोरगरिबांचा नाही आहे, सामान्य माणसांचा आहे. आज जी माणसं आलेत नाही इथं, त्यांना अजून माहित नाही गावात तालुक्यात. आता कळेल ही कामासाठी आलेली माणसं आहेत साहेबांच्याकडे, कामासाठी रोज येणारी. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. ज्ञानेश्वर, आपण बघतोय की मुश्रीफ समर्थक हे संतप्त झालेले आहेत. त्यांनी थेट प्रश्न विचारलाय की काल न्यायालयाने दिलासा दिलेला असताना आज पुन्हा ही ईडीची छापेमारी. आता या छापेमारीत नेमकं काय तपासण्यासाठी पथक आलंय याबद्दलचा काही तपशील कळू शकलाय का? विशाल, खरं तर हसन मुश्रीफ यांच्यावरती ही 1.5 महिन्यातली दुसरी आहे ती कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या घरावरती 1.5 महिन्यातला हा दुसरा छापा आहे ते आपल्याला दिसून येते. खरं तर हसन मुश्रीफ यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहे ते केले होते. त्यांनी काळा पैसा आहे तो या ठिकाणी पांढरा करून घेतला आणि कारखाना उभा केला, अशा पद्धतीचा हा आरोप आहे. आणि त्या अनुषंगाने ईडी तपास करताना पाहायला मिळते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांना अद्यापही या संदर्भातले महत्वाची कागदपत्र आहेत ते हाती लागलेले नाहीत. मात्र एकूणच ईडी अधिक खोलात जाऊन या संदर्भातला तपास करताना पाहायला मिळतात. काही दिवसापूर्वी जिल्हा बँकेमध्ये काही महत्वाची कागदपत्र आहेत ते ईडीच्या अधिकाऱ्यांना आहेत ते हाती लागली होती. जिल्हा बँकेच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांना सुद्धा ईडीनं आहे ते चौकशीसाठी मुंबईला बोलवलं होतं आणि त्या अनुषंगानंच ईडी आता या सगळ्या साखळ्या जोडत आहे. ते मुश्रीफांच्या वरती आहे ते त्यांचा भोवतीचा पास आवळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने ही आज सकाळपासूनची कारवाई म्हणता येईल. मात्र या ईडीच्या छाप्यानंतर आहे ते मुश्रीफ समर्थक प्रचंड आक्रमक झालेले. मी ज्ञानेश्वर तुझ्याकडे येतो. आपल्या बरोबर मनीषा कायंदेजी पण आहेत. मनीषा कायंदेजीशी आपण बोलूयात. बघा मनीषा कायंदेजी, दुसऱ्यांदा ईडीची सलग छापेमारी आपण बघतोय, जेव्हा की काल न्यायालयाचा निर्णय आलेला होता, मुश्रीफांना दिलासा मिळालेला होता. आपली काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला चंद्रकांतदादा पाटील असतानाही असे काही त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीये. त्यामुळे छापा टाका आणि काटा काढा हा प्रकार सुरू आहे. मग एकीकडे किरीट सोमय्या ओरडाआरडा करत असतात. काल त्यांचे न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत. काल किरीट सोमय्या यांच्यावर अनिल परब यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलेला आहे, तसा अर्ज त्यांनी उपसभापतींकडे दिलाय. आणि या ज्या काही देशभर दिल्लीमध्ये सुद्धा आपण पाहतोय मनीष सिसोदिया यांच्यावर देखील सगळ्या धाडी पडलेल्या आहेत, त्यांना अरेस्ट केलेलं आहे. म्हणजे लोकांना भीती दाखवायची. जो कोण सरकारच्या विरोधात बोलेल, आणि खास करून सदानंद पराबांचा विषय म्हटला तर खेडची जी दणक्यात आमची सभा झाली ठाकरे गटाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, त्यामुळे हे सगळे हादरलेत आणि सदानंद परब यांनी प्रचंड मेहनत ही सभा यशस्वी करण्यासाठी घेतली. त्यांची शस्त्रक्रिया झालेली असताना त्यांना उचललेलं आहे. त्यामुळे हे आकसापोटी सगळं चाललेलं आहे. आणि जे कोण शिंदे गटात गेलेले आहेत ते स्वच्छ आता गोमूत्र शिंपडल्यासारखे
उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या आहेत, ते आता शिंदे गटात गेल्यानंतर, भारतीय जनता पार्टीला साथ दिल्यानंतर ही सगळी मंडळी आता उजळ माथ्याने समाजात फिरत आहे. काल सदा सरवणकर यांना देखील त्यांच्या बंदुकीतून जो गोळीबार गणपतीच्या वेळा झाला त्याच्यातही त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे हे सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे आणि जे कोण डागी लोक आहेत ते फक्त आणि फक्त महाविकास आघाडीमध्ये आहेत किंवा भारतीय जनता पार्टीत नसलेली लोक आहेत. कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं आपण इथे जमल्याचं बघतोय. धन्यवाद मनीषा कायंदेजी या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे, संतप्त होत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील देखील आपल्या बरोबर आहेत. जयंत पाटीलजी, सलग दुसऱ्यांदा ईडीची छापेमारी आपण बघतोय, काय आपली प्रतिक्रिया? IT, ईडी सगळ्या एजन्सी एका व्यक्तीच्या विरोधात सातत्याने पाठवणे, त्यांना एकदा नाही तर अनेक वेळा घरावर धाडी टाकणे आणि प्रत्येक अशा राजकीय विरोधी माणसाला नामोरम करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे, धक्कादायक आहे. अशा पद्धतीने पूर्वी कधीही अनुभव आलेला नव्हता. ज्या घरावर, ज्या व्यवस्थेवर एकदा धाड टाकलेली आहे आणि सगळं तुम्ही तपासून गेलेला आहात, त्यात तुम्ही वारंवार धाड टाकून त्या व्यक्तीला बदनाम करण्याचं आणि दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळं लोकांनाही आता या बाबतीत लक्षात आलेलं आहे की निरपराध कोणताही चूक नसताना त्या माणसाच्या मागे धाडी लावायच्या, त्याच्यावर सातत्याने त्याला टॉर्चर करायचं. काल आता हायकोर्टाने देखील त्यांना दिलासा देताना जे वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर या देशात काय चाललेलं आहे हे पुन्हा एकदा लोकांच्या समोर नजरेत येत आहे. लोक फार समजूतदार असतात. लोकांनाही कळतं काय चाललंय, कोण कशाचा गैरवापर करताय. एखाद्याच्या हातात सत्ता गेली की किती त्याचा गैरवापर व्हावा याचं उदाहरण वारंवार अलीकडच्या काळात पाहायला मिळतंय. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळे मुश्रीफ समर्थक मोठ्या संख्येने तिथे जमलेत, संतप्त होऊन ते भावना व्यक्त करताना दिसत आहेत. एक महिला समर्थकांनी तर या सगळ्या विषयामध्ये घेऊन मुश्रीफ साहेब इथे उपस्थित नसताना घरामध्ये फक्त महिला आहेत आणि ईडीच्या पथकाने ही धाड टाकली, हे काही योग्य नाही अशी भावना बोलून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आता आजच्या या धाड सत्रामध्ये ईडीचं पथक नेमके कोणत्या मुद्द्यांना घेऊन काय तपासण्या करता येते इथे आलेलं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे ही धाड पडल्यानंतर पुन्हा एकदा गेल्या वेळेप्रमाणेच मुश्रीफ समर्थक मोठ्या संख्येनं कागलमधल्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमलेत. आणि याच विषयी अधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्याबरोबर आहेत. अतुल लोंढेजी, सलग दुसऱ्या वेळेस हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे, काय कसं बघता आपण याकडे? असं आहे की हा राजकीय सूड उगवण्यापर्यंत जे आहे ती मजल आता भाजपची गेलेली आहे. स्पष्टपणे दिसतंय. कालच त्यांनी काही रूल पण बदलवले आहे ईडी मध्ये आणि त्याच्यामध्ये पर्सन एक्सपोज टू पॉलिटिक्स असा पीईपीचा एक हे टाकलेला आहे आणि जजेसला पण घेतलेला आहे. जेव्हा की संविधान स्वतः सांगतं की जे जजेस आहे, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था जी आहे ती कुठल्याही दबावापासून, अगदी म्हणजे पार्लमेंटच्या दबावापासून पण वेगळी ठेवण्यात आलेली आहे निष्पक्षपणे न्याय देण्यासाठी. त्याच्यावर सुद्धा दबाव आणण्यासाठी त्याला ईडीच्या आतमध्ये आणलेलं आहे जे असंवैधानिक आहे. आता हे हुकुमशाहीकडे वाटचाल नाही आहे. आता हुकुमशाही देशामध्ये आलेली आहे आणि आता हे जनतेनं समजून घेण्याचं आहे की त्यांना लोकशाही वाचवायची आहे की वाचवायची नाही आहे. एक हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ते भ्रष्टाचार करतात. तर मग एक जनतेने हे पण लक्षात घ्यावं की भाजपमध्ये गेल्यानंतर तो भ्रष्टाचारी धुवून पुसून साफ होतो का. आणि ह्याच किरीट सोमय्यांवर न्यायालयात आश्चर्य ओढले त्यांची चौकशी लावलेली आहे हे सुद्धा जनतेसमोर आहे. त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे जनतेलाच आता याचं उत्तर जे आहे ते विरोधी पक्षासोबत मिळून द्यावं लागेल. हुकुमशाही येत नाहीये, हुकुमशाही आलेली आहे. त्याच्यामुळे आता या धाड सत्रानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आणि आता जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. मुंबई महानगरपालिकेकडून पाळणाघर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 7 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर पाळणाघर उभारल्यास नोकरीनिमित्त महिलांना भेडसावणारा बालसंगोपनाचा प्रश्न सुटणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात होणार आहेत. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण अधिकाऱ्यांनी हे आदेश काढले. पालघरमध्ये आजपासून 3 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार असून पारा 6 ते 7 अंशांनी वाढून थेट 38 अंशांवर जाण्याची शक्यता आणि यानंतर 14 आणि 15 मार्चला अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पिकांचं होणारं नुकसान लक्षात घेता शेतकरी चिंतित आहेत. मुंबईत इन्फ्लुएन्झा विषाणूचा अद्याप प्रवेश झालेला नाहीये. मात्र मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहनही करण्यात आलंय. अवकाळी पावसानं केळी उत्पादनाला फटका बसलाय. तसंच मागणी वाढल्यानं निर्यात वाढली असून केळीच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर वेलची केळीचे भाव 30 ते 40% वधारले. नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावतीत संत्र्याच्या ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंगसाठी नव्याने केंद्र उभारण्यात येणार आहेत. महा ऑरेंजच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कुर्ल्यामध्ये दर शनिवारी पाणी कपात केली जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. जलवाहिनीच्या मजबूतीकरणाच्या कामासाठी 9 दिवस लागणार असून पालिकेकडून टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे आणि त्यामुळे 6 मे पर्यंत दर शनिवारी पाणी पुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. राज्य सरकारकडून रेडी रेकनर रेट 10% वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. कर्जावरील व्याजाच्या वाढीनंतर घरांच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यघटनेनुसार ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाला दिलासा मिळेल असा विश्वास जो आहे तो खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. तर राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ भुलभुलैया असल्याची टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प एकदम मुख्य असून महाराष्ट्राचा विकास हेच आपले ध्येय असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 14 मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप मोडून काढण्यासाठी मेस्मा लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. नवीन निवृत्ती वेतन योजना रद्द करून सर्वांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. नागपूर आरटीओमध्ये बदली प्रमोशनसाठी काही अधिकारी 10 लाखांची मागणी करत असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतनं समोर आणली होती आणि याबाबतची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. धाराशिवच्या जुनोनी गावातील आरोग्य केंद्रात 1.5 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. लस दिल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला. मात्र याबाबत वैद्यकीय अहवाल समोर आला असून उलटी घशात अडकून बाळाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला. भंडाऱ्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मयूर केझरकर असं या दोषीचं नाव आहे. मुलगी दुकानात खरेदीसाठी आली असताना तिचा विनयभंग त्याने केला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील M2 भागातील उद्यान परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. सासरच्या छळाला कंटाळून प्लंबरचं काम करणाऱ्या 23 वर्षीय सुनील जगधने या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या स्टोअर रूमला आग लागली. या आगीत जुने साहित्य आणि मुदत संपलेली औषधं जळाल्याची माहिती मिळते. सोलापुरातील रेडीमेड फॅक्टरीला भीषण आग लागली. यात 7 शिलाई मशीन्ससह अनेक वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सोलापूरच्या दारफळ गावामधील 2 घरांमध्ये भर दिवसात चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरात घुसून 17 तोळे सोन्यासह रोकड लंपास केली. यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. भंडारा शहरात खरेदी करण्याच्या बहाण्याने 3 चोरट्यांनी महिला दुकानदाराची 54,000ची बॅग लंपास केली. चोरांची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.